अंगारकी चतुर्थीला मी मस्त आंबा मोदक बनवले होते, पण दिवसभरात काय काय झालं ते बघा. आजचा माझा फुल डे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली. आपल्या सगळ्यांचं गावातील मी शहरातील ती या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. सगळ्यात अगोदर मस्त देवपूजा करून घेतली, मग सकाळची गडबड सुरू आणि त्यात दूध उतू गेलं, मग ते क्लीन करून घेतलं आणि सगळा स्वयंपाक आवरून घेतला. आणि आज नाश्त्याला साबुदाणा खिचडी बनवली होती, कारण तायडीला आणि आहोंना आज उपवास होता. तोपर्यंत तायडीने सगळी घरं झाडून पुसून घेतली आणि मग आम्ही नाश्ता करून रेडी झालो, कारण आम्हाला बाहेर जायचं होतं. मग युवांशला आणि तायडीला बाय करून आम्ही बाहेर जायला निघालो. बाहेरचं काही मी शूटच घेतलं नाही. घरी येताना पायनॅपल आणलं होतं, मग सगळ्यांनी मिळून ते एन्जॉय केलं आणि दुपारी वीरा आणि युवांशची मस्ती चालू होती. मग 4 वाजता युवांशला स्नॅक्समध्ये सँडविच बनवून दिले. एकदम सिंपल असे. ब्राऊन ब्रेड घेतला, त्याला केचप लावून त्यामध्ये ओनियन स्लायसेस टाकून तव्यावरती तूप टाकून चांगलं दोन्ही बाजूंनी टोस्ट करून घेतलं आणि मग मध्ये कट करून त्याला खायला दिलं. मग म्हटलं आता मोदक बनवायला घ्यावेत. आम्ही चॅनल सुरू केल्यानंतर ही पहिलीच अंगारकी चतुर्थी आणि इन्स्टावर आपले 1K फॉलोअर्स कंप्लीट झाले बाप्पाच्या कृपेने. म्हणून म्हटलं बाप्पासाठी खास प्रसाद बनवावा आपल्या हाताने. आणि इंस्टाग्रामचा ID मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्हीसुद्धा नक्की चेक करा. आता मोदकाचं पीठ मी आदल्या दिवशीच तयार केलं होतं. 1 वाटी आंबेमोहर तांदूळ आणि 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलं. ते स्वच्छ धुवून घेतलं आणि एका चाळणीमध्ये पाणी नितळू दिलं. त्यानंतर एका कापडावर फॅनखाली सुकायला टाकलं. 4-5 तास सुकल्यानंतर त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा साबुदाणा ॲड केला आणि मिक्सरमध्ये बारीक दळून घेतलं. मग चाळणीमधून चाळून घेतलं. आणि ही साबुदाण्याची ट्रिक तुम्हीसुद्धा नक्की वापरा. मोदक बनवताना अजिबातसुद्धा तुटत नाहीत. मग मी नारळ फोडायला घेतला. नारळ फोडला आणि मग तायडी म्हणली की आता मग मी खोबरं काढून ते किसून घेते. आणि तोपर्यंत आपल्या वीराची तर तिच्या मध्ये लुडबुडही चालू होती आणि रडारडही चालू होती, कारण तिला झोप आली होती. मग मी तिला झोपेपर्यंत तायडीने नारळ किसून घेतला आणि मग आम्ही रेसिपीला सुरुवात केली. आता एका कढईमध्ये अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी मँगो पल्प टाकला आणि उकळी आली की लगेच त्याच्यामध्ये आपण 1 वाटी तांदळाचं पीठ ॲड करणार आहोत. आता हे जे मी तुम्हाला प्रमाण सांगितलं ना, ते एकदम योग्य आहे. तुम्हीसुद्धा करून बघा, खूप छान मोदक होतात. आणि पहिली उकळी आली की लगेच पीठ टाकायचं, खूप जास्त वेळ उकळू नाही द्यायचं आणि लगेच गॅस पण बारीक करायचा. आता चांगलं मिक्स केल्यानंतर 5 ते 10 मिनटं त्याला झाकून ठेवायचं. आता आपण सारण तयार करायला घेऊ. दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं तूप ॲड केलं आणि त्यात अर्धी वाटी गूळ ॲड केला. गूळ 1 मिनिट परतून घ्यायचा आणि आता त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं. कशासाठी? तर गूळ वितळवण्यासाठी. आणि गूळ वितळला की मग लगेच त्याच्यामध्ये आपण किसलेलं खोबरं टाकू शकतो. तुम्ही खोबरं खवूनसुद्धा घेऊ शकता. आता आमच्याकडे काही विळी नव्हती, त्याच्यामुळे आम्ही किसणीने किसूनच घेतलेलं आहे. आणि गूळ पण जास्त वेळ उकळू नाही द्यायचा, नाहीतर त्याचं जर पाक तयार झाला तर मग सारण खूप कडक होतं आणि मोदक खायला अजिबात चांगले लागत नाही. आता या स्टेजला आपण लगेच किसलेलं खोबरं त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. हे खोबरं ॲड करून पण सगळं प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आणि आता लगेच याच्यामध्ये अर्धी वाटी मँगो पल्प ॲड करणार आहे आणि छान असं मिक्स करायचं. आता मँगो पल्प आणि गुळामुळे ना आता हे मिक्सचर थोडंसं पातळ होतं, तर ते कंटिन्युअसली असं हलवत राहायचं आणि जोपर्यंत ते घट्टसर होत नाही तोपर्यंत. आणि कंटिन्यू हलवायचं, जेणेकरून ते खाली तळालासुद्धा लागणार नाही. आता तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण थोडंसं तरी घट्ट झालेलं आहे. आता या स्टेजला आपण वेलची पूड ॲड करणार आहोत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या स्टेजला खसखससुद्धा ॲड करू शकता. आता माझ्याकडे होती पण आम्हाला आवडत नाही, त्यामुळे मी केलेली नाही. आता हे मिश्रण एका ताटामध्ये सगळीकडे असं पसरून घ्यायचं, जेणेकरून ते व्यवस्थित थंड होतं आणि मोदक भरताना फुटत नाहीत. आता आपण जी उकड काढून घेतली होती ना, आता ती मळून घेणार आहोत. उकड नेहमी गरम असतानाच मळून घ्यायची आणि हाताला भाजू नये म्हणून तुम्ही मॅशरने किंवा जर तुमच्याकडे मॅशर नसेल तर तांब्याने किंवा ग्लासही वापरू शकता. आणि जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही हाताने सुद्धा मळून घेऊ शकता. तर आम्ही इथं थोडा वेळ मॅशरने मॅश करून घेतला आणि मग नंतर हातानेच मळून घेतलं. आणि मळताना जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा पीठ खूप घट्ट झालेलं आहे, तर डायरेक्ट पाणी ॲड नाही करायचं. फक्त गरम पाण्यामध्ये आपला हात बुडवायचा आणि मग ते मळून घ्यायचं. आता तुम्ही पाहू शकता इथं
एकदम व्यवस्थित झालेला आहे. आता ह्या स्टेजला ना तुम्हाला असं जर वाटत असेल की बाबा मोदकाला खूप जास्त येल्लो कलर आलेला नाही आहे, तर तुम्ही फूड कलर पण ॲड करू शकता. पण आम्हाला काही तशी गरज नाही वाटली, त्यामुळे आम्ही ॲड नाही केलं. आता हे बघा, अशा प्रकारे आपलं पीठ रेडी आहे. आता पीठ रेडी, सारण रेडी. आता आपण मोदक बनवायला घेऊ. आणि मोदक तुम्ही ना वाफवण्यासाठी एक कॉटनचं कापड ते थोडंसं ओलं करून ते चाळणीवरती ठेवू शकता, किंवा केळीचं पान किंवा हळदीचं पान. तर माझ्या गॅलरीमध्ये हळदीचं पान आहे, सो आम्ही तेच घेऊन आलो. हळदीच्या पानाचा ना टेस्ट खूप छान उतरते मोदकामध्ये, छान लागतात मोदक त्याने. मग ते स्वच्छ धुवून घेतले आणि आता मोदक बनवायला सुरू केले. तर मोदक तुम्ही हातावरती ना 2 प्रकारे तयार करू शकता. म्हणजे कसं हे पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. अगोदर लाटी तयार करून घ्यायची आणि त्याला कळ्या पाडून त्यात सारण भरायचं आणि मग ते क्लोज करून घ्यायचं. किंवा मग दुसऱ्या प्रकारे म्हणजे लाटी करून त्यात सारण भरून मग कळ्या पाडायच्या आणि क्लोज करून घ्यायचं. कसंही जसं तुम्हाला आवडेल तसं, जसं जमेल तसं. किंवा मग तुम्ही ना मोदकाचा जर तुमच्याकडे साचा असेल तर त्यानेही बनवू शकता. आता माझ्याकडे काही मोदकाचा साचा नाही आहे, आम्ही नेहमी हातानेच बनवतो. आता सगळे मोदक तयार झाले. आता ते सगळे मी एका भांड्यात ठेवून घेतले. तुम्ही बघू शकता छान तयार झाले. म्हणजे मी सांगू का, टोटल एक 11 मोदक झाले. मोठे मोठेच बनवले होते आम्ही. तर त्यातल्या हार्डली ना 1-2 मोदक थोडेसे फुटले असतील, ते पण एकदम नॉर्मल, असं खूप जास्त नाही. आता सगळे मोदक एका भांड्यावरती ठेवून घेतले हळदीच्या पानावरती, आणि एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं. आता ते पाणी उकळल्यानंतर ही चाळण त्याच्यावरती ठेवली आणि वरून झाकण ठेवलं. आता 10 ते 15 मिनटंच वाफवून घेतले. तर खूप छान मोदक तयार झाले, तुम्ही पाहू शकता. दिसायलाही पण खूप छान दिसतात. आणि मग नंतर आम्ही सगळा स्वयंपाक करून घेतला, त्याचं काही शूट घेतलं नाही. मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. बाप्पाला प्रसाद दाखवून घेतला. आणि मग नंतर युवांशने सगळ्यांना प्रसाद वाटला आणि मग सगळ्यांनी छान असं जेवण केलं. इथेच व्हिडिओ संपवते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.